आणि या पथसंचलनाचं यंदाच्या वर्षीचं खास वैशिष्ट्य होतं ते म्हणजे हिमसैनिकांनी इथे केलेलं पथसंचलन। आपल्या सैनिकांचं पथसंचलन आपण नेहमीच पाहतो, परंतु असे काही सायलेंट सोल्जर्स सुद्धा आपल्या सैन्य दलामध्ये कार्यरत असतात, जे सायलेंट सोल्जर्स सातत्यानं आपल्या सैनिकांचे एक प्रकारे पाठीराखे बनलेले असतात। त्याच हिम योद्ध्यांनी आज हे पथसंचलन पार पाडलं। या तुकडीमध्ये बॅक्टेरियन उंट, झांस्कारी घोडे, ब्लॅक काईट पक्षी, ग्लेशियर एटीव्ही आणि भारतीय वंशाच्या सैनिकी कुत्र्यांचा समावेश होता। प्राण्यांची तुकडी जगातल्या अतिशय कठीण भूप्रदेश मानला जाणाऱ्या सियाचीन आणि हिमालय पर्वतरांगांसारख्या परिसरात भारतीय सैनिकांसोबत देशसेवेची भूमिका बजावते। उंच पर्वत, हिमच्छादित प्रदेश आणि दुर्गम सीमांवरती प्राणी सैनिकांसाठी किती आवश्यक असतात हेच आपल्या सैनिकांनी या सादरीकरणात दाखवून दिलं। ऊंचाई पर भी इस सहजता से कार्य कर सकते हैं। ब्लैक काइट्स, शिकारी पक्षी, रैप्टर्स। प्रसन्नता और गर्व का विषय है कि राष्ट्र सेवा में सतत तत्पर ब्लैक काइट्स आज परेड में अपनी उपस्थिति। त्या पथसंचलनामध्ये कोणकोणते प्राणी पक्षी सहभागी झालेले होते त्यावरती सुद्धा आपण एक नजर टाकूया। हे हिमयोद्धा आहेत आपल्या देशाचे। या हिमयोद्ध्यांच्या तुकडीमध्ये 2 बॅक्टेरियन उंटांचा समावेश होता, 4 झांस्कर घोडे सुद्धा होते, जे पांढऱ्या रंगाचे घोडे आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर 4 ब्लॅक काईट पक्षी सुद्धा यामध्ये सहभागी झालेले। भारतीय वंशाचे 10 आर्मी श्वान सुद्धा या पथसंचलनामध्ये आपल्याला पाहायला मिळाले। या श्वानांच्या पथकामध्ये भारतीय वंशाच्या मुधोळ हाऊंड, रामपूर हाऊंड, चिप्पीपराई, कोंबाई आणि राजापालयम या देशी जातींच्या श्वानांचा समावेश होता। आणि या सगळ्या संदर्भात हे श्वान असतील, हे प्राणी पक्षी असतील, यांच्या पथसंचलनाचं वैशिष्ट्य नेमकं काय त्याची माहिती माझा सहकारी चिन्मय काळेने दिली आहे, आपण पाहूया। आर्मीच्या वेटरनरी कॉप्सच्या अंतर्गत झंस्कार पोनी म्हणजे जे लहान आकाराचे घोडे म्हणता येईल, जे एकावेळी जवळपास 150 किलो वजन वरती घेऊन जाऊ शकतात उंच प्रदेशामध्ये 12,000 फूट 15,000 फुटावरती। त्यांचं देखील सादरीकरण लष्करांनी त्या ठिकाणी आज कर्तव्य पथावरच्या संचलनामध्ये केलं। त्याखेरीज सर्वात महत्त्वाचं म्हणजे याक जे आहेत, एका वेगळ्या प्रकारचे याक जे साधारणतः नुम्रा व्हॅली किंवा गलवान खोऱ्यामध्ये जिथे चीनसोबत आपला लढा झाला होता त्या ठिकाणी 15,000 फुटावरती 17,000 फुटावरती याक जे आहेत त्या ठिकाणी ते याकवरती बसून आपले इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस हे गस्त घालू शकतात। हे ती याकवरून गस्त घालणारी देखील ही जगातली एकमेव ॲक्टिव्ह अशी रेजिमेंट आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।